आळशी मुलगी आणि एक खूपच कष्टाळ मुलगी. एका जंगलाच्या कडाला एक त्यांचे पिता आणि दोन लाडक्या मुली राहत होते. एक मुलगी खूपच आळशी होती, तर एक मुलगी खूपच कष्टाळू होती. एक मुलगी खूपच काम घरात करायची, तर एक म्हणायची, बहीण. एक दिवस बहीण विचारलं, माझ्या लाडके बहिणी, मी खूपच थकले आहे काम करू करू. तू दिवसभर तर काही काम करत नाही, तू एवढं झाडून घेशील का? तर लाडकी बहीण म्हणती, अगं मी आत्ताच नख पॉलिश लावली आहे, माझी नख तुटून जातील मी काम केलं तर. मोठी मुलगी गपचितात बसून राहते. दुसऱ्या दिवशी त्यांचे पप्पा असेच विचारते त्यांना, माझ्या लाडक्या मुलीनं, मी तुम्हाला तर माहीत आहे खूपच लाड करतो. तर ते मोठ्या मुलीला विचारत्या, तुम्ही दोघींना आता काहीतरी नोकरी शोधली पाहिजे आणि काम केलं पाहिजे. मी नसल्यावर तुमचं काय होईल? साऱ्यात मोठी मुलगी म्हणते, मी आता उद्याच नोकरीसाठी निघते. तर लहान मुलगी म्हणते, माझ्या बहिणीला नोकरी मिळावं ही तिचं काम आहे. मला वाटतं मी खूपच घरचं काम भारी करते. आणि मोठी मुलगी सकाळीच नोकरीला निघते. ती निघाल्यावर रात 2-4 दिवस चालत राहते उपाशी तापाशी. तिला एक झाड मिळतं. ते झाड म्हणतं, ए तरुण मुलगी, तू माझे लाकडं मोडून मला थोडं पाणी घालशील का? मोठी मुलगी तिच्या हातांना फोड येऊस्तवर त्याचे लाकडं हे करून आणि तिचं प्यायचं पाणी पण त्याला टाकून देते. पुढे झाल्यावर तिला एक चूल भेटते. ती चूल खूपच तुटलेली असते. ती चूल म्हणते, ए तरुण मुलगी, तू मला नीट करून हे करशील का? मी तुझ्यासाठी थोडं चांगलंच करीन. लगेच ती मुलगी म्हणते, ठीक आहे, मी तुझ्यासाठी करेन. ती त्या नव्या चुलीला सोडून पुढे जाते. तिला एक खूपच काळं कुकरू दिसतं. डोक्यापासून तर पायापर्यंत कोळशावानी काळं. ती पुढं जात. ते कोकरू म्हणतं, मला तू आंघोळ घालशील का? ती म्हणते, ठीक आहे. ते आंघोळ घालते आणि त्या कोकराला टाकून पुढं जाते. खूपच अंधार होतो. तिला एक मेघ दिसतं आणि तिची बहीण अशी म्हणलेली राहते की मी घरचं काम करीन. ती घरी काहीच काम करीत नाही. रात्रंरात्र दिवस घर खराब होत चालतं. मोठी मुलगी 7 पऱ्यांच्या खोलीत जाते आणि 7 पऱ्या म्हणत्या, तू कायला आली आहे? ती म्हणते, मी कामाच्या शोधात आहे. तुम्ही मला काही काम द्याल का? लगेच 7 पऱ्या म्हणत्या, आमच्या घरात 7 खोल्या आहे, पण तुला 7 खोल्या साफ करायच्या आहे. ती रोज साफ करायच्या म्हणती. परी म्हणती, 7व्या खोलीत चुकून जाऊ नको बघा. लगेच ती रोज 6 खोल्या उठून करते. ती एक दिवस पर्यंत विचारते, आता मला घरच्यांची खूपच काळजी लागली आहे, मी घरी जाऊ शकता का? लगेच 7 पर्या म्हणतात, ठीक आहे, पण तू कधी 7व्या खोलीत प्रवेश केला नाही, आम्ही तुला इनाम द्यायला जातो. लगेच ती 7व्या खोलीत जाती. तर ती पाती सोनं चांदी शिक्के, ते हिरे चांदी सारं असतं. 7 पर्या म्हणत्या, ते तू लोळ याच्यावर, तुला तेवढं चिपकतील ते तुझंच राहील. ती लोळती तिला सोनं चांदी खूपच चिपकतात. ती तशी एक राणी अशी दिसती आणि पुढे चालू लागते त्या पर्यांदा सोडून. ती जाती पुढं जाती तर तेच कोकरू तिला भेटतं आणि ते खूपच मोत्यांनी भरलेलं असतं. ती कोकरू म्हणतं, तरुण मुलगी, मी तुझी मेहनत विसरलो नाही, घे, तुला तितके मनी लागतील. लगेच ते घेती आणि तिच्या पायानं हात झाकून घेते. पुढं जाती. तिला खूपच भूक लागते. तर तिला चूल दिसती आणि चुलीच्या भाकरी केक शेकलेले असते. चूल म्हणते, तुला भूक लागलेली मला माहीत आहे, तेवढं खायचं आहे. ती तिच्या घरच्या घेऊन निघते. पुढं गेल्यावर तेही झाड तिला भेटतं आणि ती तिथं गेल्यावर ते झाड खूपच रांगशाने भरलं असतं. ते झाड म्हणतं, मी तुला इनाम देणं म्हणलं होतं ना, खाय आता, तितके द्राक्ष खायचे तेवढे खाय. ती खाऊन तिथं जाती. पुढं तिचे बाबा तिला दिसतात. तिचे बाबा तिला घरी सत्कार करतात. तिथं घर खूपच गंध व्हायला असतं. ती आपली पिशी खोलती तर तिथं खायला सारं असतं. आयशी मुलगी पाहती आणि तिला लालच येते. ती म्हणती, बाबा आता मी जाणार आहे. ती बाबाचं एक ऐकत नाही. तिला बाबा म्हणत्या, तू घरचंच काम ठीक करीत नाही तेव्हा दुसऱ्यांची तर काय करणार आहे? पोरगी एका ऐकत नाही, पुढं निघती. तिला तेही झाड भेटतं. ते झाड तेही प्रश्न विचारतो, पण ती म्हणती, मी आताच पॉलिश लावली आहे, तुझ्यामुळं मला दुखणं पण येऊ शकते. लगेच ती त्याला टाकून पुढं जात्यावर तिला तीच चुली भेटती तुटेल. लगेच ती म्हणती, नाही का, तुझ्यामुळं माझे कपडे ओले होऊ शकते. तिला ते कोकरू भेटते. ते म्हणतं, तू मला आंघोळ घालशील का? मी तुझ्यासाठी थोडं चांगलंच करीन. ते
ती म्हणती तू खूपच काळा आहे, माझ्यापासून दूर हो. ती गागत गागत तिथून पळून जाते आणि इतकी रात्र होती आणि मग ती त्या घरामध्ये तीच शिरते. ते 7 पर्यांना ती म्हणती मला कामाच्या शोधात आहे, मला काम पाहिजे. लगेच 7 पर्या म्हणत्या आम्ही तुला काम देऊ, पण तरुण मुलगी तू चुकून पण 7व्या खोलीत प्रवेश करू नको हा. ती ऐकती. पर्या तिला खूपच समजून सांगत्या, कारण की पर्यांना माहीत राहतं. ती चांगले 2-4 दिवस 6च खोल्या करते, तिला 7व्या खोलीत जायचंच राहतं. ती 7व्या खोलीत जाते तर पाहती तिथे सोने चांदीच्या अवजवी खूपच मधमाशा आणि वटवाघळे येते. तिला खूपच चावत्या. ती तिथूनच हे करतात सोनं चांदीचं हे करता पळून जाते. पुढं जाते आणि तिला तेच कोकरू भेटतं. ते खूपच यांनी भरलेलं असतं, मोत्यांनी भरलेलं असतं. ती पुढं जा आणि ते कोकरूला धरायला जाती. कोकरू म्हणतं तू ना मला अंघोळ घातली नाही, आता मी तुला खायला देऊ. तिला गटारीत पाडून पळून जातं. ती निघती आणि जाती पुढं. लगेच ती चूल म्हणती तुझा खूपच वास येतो आहे, तू मला म्हणली होती जा माझ्यापासून जा. लगेच आळशी मुलीला असं पण तिला भूक लागली असती. लगेच ती खायला घ्यायला जाते केक आणि ते येतं तिच्या हातात भाजवते. चूल म्हणती तू ना मला साफ केलं नव्हतं, तुझ्यापासून खूपच वास येतोय, जा तू जा. अशी तिला पळविती. पुढं जाते तर ते झाड खूपच द्राक्षाने भरलं असतं. ती म्हणती मला खूपच भूक लागली आहे, मला थोडी द्राक्षे खायलाच पाहिजे. ती इकून झाली का ते झाड तिकून होतं, तिकून झाली का इकून झाली होतं. ती एकदा दोनदा अशी करू करू थकते आणि ती द्राक्षे खायचा नाद सोडून देते आणि ती घरी पाहती तर तिचे बाबा म्हणत्या तुला आता तर कळलं ना माझ्या लाडक्या मुली. लगेच मोठी बहीण म्हणते आता तुला कळलं ना कष्टाचं फळ कष्टानेही भेटतं.